यांनी ही याचिका दाखल केली आहे। पहिली मागणी आहे की याच्या आधी जी PIL दाखल केलेली आहे रशीद खान पठाण, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट पक्षकार संघटना लिटिगंट असोसिएशनचे अध्यक्ष, तर त्या PIL ला ही टॅग करण्यात यावी, पहिला पॉइंट। दुसरी प्रेयर आहे की 12 जानेवारी ही बाब कोणत्याच पत्रकारांनी दाखवली नाही, जरा याच्यावर त्यांनी म्हणजे कॉन्सन्ट्रेट करण्यात यावी, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे। 12 जानेवारी 2024 रोजी लेखी तक्रार रशीद खान पठाण यांनी दिलेली आहे। त्याच्यामध्ये गँग रेप, मर्डर, चाइल्ड अब्यूज पासून असे सिरियस ऑफेन्स, नार्कोटिक्स, ड्रग्सचे, NDPSचे सगळे सेक्शन्स वगैरे आणि उपलब्ध पुरावे त्यांच्याकडे असलेले त्यांनी दिले आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारी प्रकरणातले, त्या आधारावर पोलीस महासंचालक मुंबई यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहेत की जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची तक्रार येते कॉग्निजेबल ऑफेन्सची, आणि खास करून आता हे तर रेप आणि मर्डर आहे, गँग रेप आणि मर्डर, तर या तक्रारीवर फर्स्ट पोलीस इज बाउंड टू रजिस्टर FIR। पहिले गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। जर बलात्काराची तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यास नकार दिला तर तो पोलीस अधिकारी हा IPC 166A नुसार 2 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरतो। या प्रकरणात 12 जानेवारी 2024 ला तक्रार देऊन सुद्धा या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही, करिता मान्य उच्च न्यायालयाने याच्यात गुन्हा दाखलचे आदेश द्यावेत आणि ते संबंधित जे काही आरोपी अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा IPC 166A, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 145 सबसेक्शन 2 आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 कोर्ट अवमानना कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्यांच्यावर डिपार्टमेंटल ॲक्शन, सस्पेन्शन, डिसमिसल हे सुद्धा करण्यात यावं, ही दुसरी मागणी आहे। तिसरी इम्पॉर्टंट मागणी, या FIR मध्ये उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, आणि सगळेजण सांगतात आदित्य ठाकरे आरोपी, त्याच्यासोबत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत, त्यांच्यासोबत सूरज पंचोली पण आरोपी आहे, पोलीस अधिकारी पण आरोपी आहेत। तर या सगळ्यांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तर यांना कस्टडीत घ्या, यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट करा, टाइम बाउंड मॅनरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करा, आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा। म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे इथे की काही पोलीस अधिकारी आरोपी आहेत, यांची गुंडागिरी आहे इकडे, तर याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही, निष्पक्ष तपास शक्य नाही। म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत त्यानुसार या प्रकरणाचा तपास CBI कडे जायला पाहिजे। दुसरी गोष्ट, या प्रकरणाची सुनावणी ही महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे, तशी मागणी आमच्या याचिकेत करण्यात आली आहे। त्याच्यानंतर जे फिर्यादी आहेत, जे मूळ पीडित आहेत, दिशाचे वडील, त्यांना त्यांच्या पत्नीला, त्यांचे वकील, या प्रकरणातले साक्षीदार, काही तुम्हाला सांगितले आहेत, काही अजून कुणालाच सांगितले नाही, या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, ही पण मागणी याच्यात आहे।